युद्ध पेटलं। गुरुवारी रात्री सीमेवर झालेल्या गोळीबारानंतर परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की पाकिस्तानने थेट अफगाणिस्तानच्या काबूल आणि कंदाहार सारख्या महत्त्वाच्या शहरांवर बॉम्ब हल्ले करत ओपन वॉरची घोषणा केली। या युद्धाची ठिणगी पडली ती रविवारी, जेव्हा पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत एअर स्ट्राईक केला। या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 17 जणांसह अनेक नागरिकांचा बळी गेला। मग तालिबान कसला ऐकतंय? रविवारी झालेल्या एअर स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी तालिबानी सैन्याने गुरुवारी रात्री पाकिस्तानच्या सीमावर्ती चौक्यांवर तुफान गोळीबार केला। अफगाणिस्तानला उत्तर म्हणून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आमचा संयम आता संपला आहे असं म्हणत उघडपणे युद्धाचे संकेत दिले। ऑपरेशन गजब लील हक असं नाव देऊन काबूल आणि कंदाहार मधील तालिबानचे लष्करी तळ त्यांच्या रडारवर ठेवले आहेत। एकेकाळी मित्र समजले जाणारे हे दोन्ही देश आज एकमेकांचे मोठे वैरी झाले। पाकिस्तानचा आरोप आहे की तालिबान दहशतवाद्यांना आश्रय देतंय, तर तालिबानचं म्हणणं आहे की पाकिस्तान त्यांच्या सार्वभौमत्वावर घाला घालत आहे। खरं तर अफगाणिस्तानचे भारतीयांशी असलेले चांगले संबंध पाकिस्तानच्या डोळ्यात खुपतायत। त्यामुळे या लव्ह ट्रायंगलचा वाद थांबण्यासाठी कतार, तुर्की सारखे देश मध्यस्थीचा प्रयत्न करत असले तरी हे युद्ध थांबण्याची चिन्ह सध्या तरी दिसत नाहीये। तुम्हाला काय वाटतं? या युद्धासाठी जबाबदार कोण असेल? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।